नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला समोरचा व्हिडिओ जे आहे तर समोरच्या ह्याच्यातनी आपण नवीन चॅप्टर जे सुरू केलेलं आहे ते पूर्ण आणि पूर्णांक संख्या. आता बघितलं तर हे दोन संख्या वेगवेगळ्या आहेत, पूर्ण आणि पूर्णांक संख्या, पण त्याची दोघांची व्याख्या जर म्हटली तर व्याख्या एकच येते. त्या व्याख्येमध्ये आपण म्हणतो बघा, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्या संख्येला म्हणतो आपण पूर्ण किंवा पूर्णांक संख्या. फक्त याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्यावेळेस आपल्याला पूर्णांक संख्या म्हणते तर पूर्णांक संख्येसाठी आपण काय करायचं, पूर्णांक संख्येमध्ये फक्त 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 डॅश 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 अनंतपर्यंत जर यांचा समावेश जर होत असेल तर हे सर्वच्या सर्व संख्या कोणत्या राहणार, पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्येमध्ये फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्यायची की 0 पासून जर एखादी संख्या जर तयार होत असेल तर ते संख्या होणार पूर्ण संख्या. आता पूर्णांक संख्येमध्ये काय, तर पूर्णांक संख्येचे दोन भाग पडतात. पूर्णांक संख्येचे दोन भाग पडतात. या दोन भागामध्ये लक्ष द्या, एक येते ऋण पूर्णांक आणि दुसरा येते धन पूर्णांक. आता ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक म्हणजे काय, ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक म्हणजे ठराविक अंकापेक्षा जर संख्या जर वाढत असेल तर त्याला म्हणतो आपण धन पूर्णांक, आणि त्यापेक्षा जर संख्या कमी होत असेल तर त्याला म्हणतो आपण ऋण पूर्णांक. आपण यामध्ये बघा, 0 पासून 1 2 3 4 5 डॅश 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 अनंतपर्यंत, आणि हे संख्या कमी जर होत असेल -1 -2 -3 -4 डॅश 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 अनंतपर्यंत. तर 0 पासून संख्या वाढत असेल तर ते झाले धनपूर्णांक. जर 0 पासून संख्या जर कमी होत असेल तर त्याला म्हणणार ऋण पूर्णांक. आता धनपूर्णांक मध्ये लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला ओळखता येते. लहानात लहान संख्या जर म्हटली तर 1 आणि मोठ्यात मोठी निश्चित सांगता येणार नाही. तशीच कंडिशन याच्यात ऋण पूर्णांक मध्ये काय होते की जे सर्वात लहान संख्या असते ते सर्वात मोठी संख्या बनते, जी सर्वात मोठी संख्या आहे ते सर्वात लहान संख्या बनते. उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर म्हटलं की -2, -4 यामध्ये मोठी संख्या कोणती असेल तर जे -2 आहे हे होणार मोठी संख्या आणि हे होणार लहान संख्या, याचा समावेश याच्यात होणार. आता हे दोन गोष्टी संपल्यानंतर याच्यानंतर जे आहे तर नवीन चॅप्टर तुमचं स्टार्ट होणार आहे पूर्णांक संख्या. तर मग त्यानंतर येते पूर्णांक संख्येची बेरीज, पूर्णांक संख्येची वजाबाकी, पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि पूर्णांक संख्येचा भागाकार. पूर्णांक संख्या म्हणजे की जे समजा तुम्हाला आपण जे साधी बेरीज करतो, साधी वजाबाकी करतो, साधा गुणाकार, साधा भागाकार, हे सर्वच्या सर्व समावेश यामध्ये येणार. आता यामध्ये आपण समोरच्या याच्यात बघणार पूर्णांक संख्येची बेरीज. पूर्णांक संख्येची बेरीज, पूर्णांक संख्यांची बेरीज. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णांक संख्येची बेरीज म्हणजे एकदम साधी जसे आपण साध्या संख्या यूज करतो. आता पूर्णांक संख्येची बेरीज सर्वांना जमते, तरी आपण 1-2 उदाहरणं घेऊ आणि त्याला समोर कंटिन्यू ठेवू. आता याच्यात बघा, समजा 22 प्लस 222 प्लस 2222 बरोबर किती. तर आता या संख्येला काय करावं लागते, एका खाली एक मांडणी करावं लागते. पण बेरीज मध्ये आपण एक कंडिशन करायची, सरळ लक्ष द्या, याचं एक स्थान बघायचं, याचं एक स्थान बघायचं आणि याचं एक स्थान बघायचं. बघा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, त्यानंतर 2 2 4 आणि 2 6. आता याच्यात मी समोर संख्या याच्यात मी राहिली नाही, 2 आणि 2 4, समोर काही नाही आहे, 4 जशी या तशी आणि इथं 2 जशीच्या तशी. उत्तर का बेरजेमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच कंडिशन करायची. संख्या काहीही असू द्या, आपल्याला काही जरी दिलेली असेल तर बेरीज एकसारखीच करायची. जर समजून घ्या, आता इथं 1 2 3 प्लस 3 4 5 6 प्लस 6 7 8 9 बरोबर किती. आता हे जरी कंडिशन असेल तरी आपल्याला तेच कंडिशन करणार आपण. जसं की बघा 9 आणि 6 झाले 15, 15 आणि 3 18, 18शी
8 चला 1 इथं झाले 9, 9 आणि 5 त्याला 14, 14 आणि 2 16शी 6 चला 1 इथं झाले 8, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13शी 3 चला 1 इथं झाले 7, 7 आणि 3 10. समोर संख्याच राहिली नाही म्हणजे उत्तर येणार 10,368. म्हणजे या कंडिशनवर तुम्ही बेरीज करू शकता आणि वजाबाकी जशी आपण साधी साधी करतो तशी वजाबाकी करायची. आता मला नाही वाटत की बेरजेमध्ये आपल्याला जास्त घ्यायची उदाहरणं घ्यायची आवश्यकता पडेल. आपण याच्यातनी याच्यानंतरचा जो भाग आहे तर पूर्णांक संख्येची वजाबाकी करून घेऊ. वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी एकदम साध्या साध्या पद्धतीने जशी करतो त्याच कंडिशनला करायचं. समोर बघा 45 15 मायनस 35 15 बरोबर किती. आता काय कंडिशन होते कधीही आपण मोठ्या संख्येतूनच लहान संख्या मायनस करतो. मोठी संख्या याच्यामध्ये काय येणार 45. मग आता इथं 45 15 मायनस 35 15 हे मायनस केल्यानंतर बघा 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, 5 मधून 5 गेले 0, याच्यात 1 राहिला म्हणजे किती येणार इथं 1000. पण आता याच्यात काय होते कधी कधी जर तुम्हाला प्रश्न जर असा दिला असेल की 35 15 मायनस 45 15 तर याचा अर्थ असा होतो की या संख्येतून तुम्हाला ही संख्या मायनस करायची आहे. तरीही आपण कंडिशन हीच करायची आहे की मोठ्या संख्येतूनच लहान संख्या मायनस करायची आहे. आता ज्यावेळेस असं जरी केलं तरी 45 15 मधून 35 15 मायनस करायची. संख्या काही असू द्या मोठ्या संख्येतून लहान संख्या पहिले मायनस करायची. इथं 0 0 इथे 0 इथं 1. पण सर्वात शेवटी जर आपण लहान संख्येतून जर मोठी संख्या मायनस करत असेल तर त्याच्यातनी मायनसचे चिन्ह टाकायचे म्हणजे उत्तर येणार -1000. यामध्ये फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या जर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस होत असेल तर उत्तर प्लस मध्ये येणार आणि लहान संख्येमधून जर संख्या मोठी मायनस करत असेल तर त्यावेळेस उत्तर मायनस मध्ये येणार. आणि अशा मधूनच आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. बेरीज आणि वजाबाकीमध्ये काहीही अशी अडचण नाहीये. फक्त समजून घ्यायचं आणि आपण जसे स्टेप बाय स्टेप करतो जास्तीत जास्त उदाहरणं सॉल्व्ह करून बघायचे ऑटोमॅटिकली ते क्लिअर होतात. आता याच्यानंतर महत्वाचे आपल्याला गुणाकार आणि भागाकार. तर यामध्ये आपण पूर्णांक संख्येचा गुणाकार करू. पूर्णांक संख्येचा गुणाकार बघा बेरीज आणि वजाबाकीमध्ये एक एक दोन दोन उदाहरण या कारणाने घेतले कारण गोष्ट कशी आहे की ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी सर्वांनाच समजते. गुणाकार भागाकार मध्ये कुठं अडचण जाते तर त्यासाठी आपण त्या गोष्टी क्लिअर करतो कारण त्याच्यातनी काही काही गोष्टी शॉर्टकट मारल्यानंतरच त्या गोष्टी क्लिअर होतील. आता जसं उदाहरण बघा गुणाकार मध्ये जर 11 गुणेला 11 तर बघा हे फक्त एक साठी काही शॉर्टकट वगैरे असतात फक्त एक साठी ते कंडिशन समजून घ्यायची. जसं उदाहरण पहा इकडे 2 वेळेस 1 आले इकडे पण 2 वेळेस 1 आले. आपण याला मांडताना काय करायचं 1 2 त्याच्यानंतर 2 अंकापर्यंत आहे नंतर इतर रिपीट अंक मारायचा 1 2 आणि 1 म्हणजे उत्तरचा क्रम लावायचा. यामध्ये काय होते लक्ष द्या 11 गुणेला 11 म्हणजे 221. याच्यानंतरची संख्या 111 गुणेला 111. आता इकडे ही 3 संख्या झाल्या आणि इकडे 3 संख्या झाल्या त्यावेळेस आपण करणार 1 2 3 आपण गेलो 3 अंकापर्यंत आणि तिथून उत्तरचा क्रम मानायचा 2 1 उत्तर खतम. आता डबल जर आपण जर संख्या जर बघितली 1 2 3 4 गुणेला 1 2 3 4 म्हणजे 1111 गुणेला 1111 तर त्यावेळेची कंडिशन काय होणार लक्ष द्या हे 4 अंक आहे इकडे 4 अंक आहे म्हणजे आपण 1 2 3 4 3 2 1 म्हणजे 4 अंकापर्यंत चढता क्रम मारायचा आणि त्याच्यानंतर मग उतरता क्रम मारायचा. इथं जर तुम्ही जर या कंडिशनला जर केला बघा इथं फक्त हे 1 लाच लागणार जिथं 1 असेल तिथंच लागणार. यानंतर आता या गोष्टीवर काय काही कन्फ्युज करण्यासाठी दुसरे गणित दिलेले आहे. जसे उदाहरणार्थ बघा 1 2 गुणेला 1 2 3
आता याच्यात आपल्याला असं वाटतं की दोन्हीकडे सारख्याच संख्या होत्या म्हणून आपण सरळ सरळ त्याच उत्तराला तेच उत्तर बघतो. पण याच्यात काय कंडिशन होते, एक साईडला 2 घर आहे, एक साईडला 3 घर आहे. तर आता या कंडिशनवर येणार नाही. आता फक्त इथं समजून काय घ्यायचं, लक्ष द्या. इकडे 3 घर आहे, इकडे 2 घर आहे. ज्यावेळेस एक घर कमी असेल कोणत्याही एक साईडला, आता तिथं 11 गुणेला 111 केले काय, 111 गुणेला 11 केले काय, दोन्ही गोष्टी सारख्याच येतात. तर तेव्हा आपल्याला काय करायचं, लक्ष द्या. 2 पर्यंत जायचं, 1 2 पर्यंत. आता कमीत कमी 2 घरापर्यंत आहे म्हणून आपण 2 पर्यंत गेलो. त्याच्यानंतर तोच 2 अंक रिपीट मारायचा आणि समोर उत्तर टाकून लावायचा, म्हणजे तुमचं उत्तर इथं संपलं. आता याच्यात काय कंडिशन होणार, नंतर 1 2 3 गुणेला 1 2 3 4 याचा गुणाकार जर केला तर आता काय होणार, 1 2 3 3 2 1. हे फक्त हे 2 मेथड तुम्हाला फक्त एक साठीच लागणार, बाकीच्या दुसऱ्यासाठी लागणार नाही. आता याच्यात जो राहिलेला भाग आहे तो राहिलेला भाग आपण समोरच्या याच्यात घेऊ. बघा, एक साठी झाल्यानंतर त्याच्यात मी काही 25 संख्येसोबत आहे. जर आपण 25 या संख्येसोबत दुसऱ्या कोणत्याही संख्या जर घेतल्या, जसं उदाहरण बघा 25 गुणाकारातली कोणतीही जरी संख्या जर घेतली, उदाहरणार्थ समजून घ्या तुम्ही इथं 37 घेतले, तर आता 37 जर घेतली असेल तर इथं शॉर्टकट मारण्यासाठी काय करायचं, सरळ सरळ 37 वर 2 शून्य वाढवा आणि त्याला 4 ने भागून टाका. का 2 शून्य वाढवले आणि 4 ने का भागलं याचा रिझन तुम्हाला इकडे लक्ष द्या. इथं काय कंडिशन होणार, 2 शून्य वाढवले म्हणजे त्याला 100 ने गुणलं. याचा अर्थ असा होते, जर समजून घ्या तुम्ही 10 ला जर 10 ने गुणलं तर सरळ सरळ 10 वर 1 शून्य वाढणार. जर तुम्ही 10 ला 100 ने गुणलं तर त्याच्यात 10 वर 2 शून्य वाढून जाणार. अशा कंडिशनला इथं वाढणार. तेच कंडिशन इथं झाली. 37 वर 100 ने गुणलं म्हणजे 2 शून्य वाढले. आता 100 मध्ये 25 चे किती तुकडे बनतात, त्याच्या तुकडे जर म्हणत असेल तर बघा 4 तुकडे बनतात, म्हणून आपण याला 4 ने भागलं. मग इथं 4 1 4 4 7 28 4 8 32 4 9 36 उरला किती 1 4 2 8 उरले 2 4 5 20. तुमचं उत्तर इथं खतम. या टाइप मध्ये जर तुम्ही जर केले तर कोणत्याही कंडिशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं उदाहरणार्थ बघा, दुसरं उदाहरण पाहू आपण. बघा 85 गुणेला 25. 25 च्या सोबत कोणतीही संख्या येऊ द्या. इथं तुम्हाला करावं लागेल 85 वर 2 शून्य वाढवा आणि त्याला 4 ने भागा. मग 4 1 4 4 2 8 4 1 4 उरला 1 4 2 8 उरले 2 4 5 20. उत्तर खतम. तुम्ही कॅल्क्युलेटर जरी यूज केलं तरी तुम्हाला हीच कंडिशन होईल. 25 च्या सोबत कोणतीही संख्या जर आली तर तुम्ही या टाइप मध्ये करू शकता. याच्या सोबत आता समजून घ्या की दुसऱ्या संख्या जरी येत असेल, 25 सोडून म्हणजे समजून घ्या 100 च्या पटीतनी जर काही संख्या जर निघत असेल तर तुम्ही ते कंडिशन करू शकता. जसं उदाहरणार्थ कोणती संख्या असेल, जसे की समजा 87 गुणेला 20, तर इथं तर तुम्हाला दुप्पट करूनच ते समजा हे होते. दुप्पट करून जर तुम्ही गुणाकार केला आणि ते 0 वाढवून टाकला तर सरळ सरळ क्लिअर होऊन जाणार. याच्यात काय होते, कधी कधी जर आपण या पद्धतीने जर करतो म्हटलं तर 87 वर 2 शून्य वाढवा आणि 20 चे 100 मध्ये किती गट पडतात, 5 गट पडतात, म्हणून याला 5 ने भागून टाका. 5 1 5 5 1 5 उरले 3 5 7 35 उरले 2 5 चूक 20. हे 0 वाढ लावला, उत्तर खतम. म्हणजे या टाइप मध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. याच्यानंतर जे समजा आपण बघा दुसऱ्या कोणत्याही संख्या असू द्या, हे मोठं हे फक्त 25 साठी मर्यादित आहे. त्याच्यानंतर कोणत्याही संख्येला 0 सोबत जर आपण जर गुणलं तर त्याचं उत्तर कधी 0 चिन्ह. जसं की उदाहरण पहा, 0 गुणेला 5 म्हणजे आता उत्तर येणार 0. आता जर 5 गुणेला जर आपण जर 10 केले तर याच्यासोबत संख्या लागली, म्हणून सरळ सरळ काय करायचं, लक्ष द्या. याच्यातनी जे उत्तर आलं हे 5, हिच्यावर 1 शून्य आहे तर सरळ सरळ 0 वाढून टाका, म्हणजे 0 मध्ये जे शून्य वाढून जाणार. आता याच्यात काय झालं, 15 गुणेला 100. आता इथं 15 जशीच्या तशी आले, याच्यावर 2 शून्य आहे, 2 शून्य लावून टाका. आता एक कंडिशन 45 गुणेला 1000. सरळ सरळ 45 वर हे 3 शून्य वाढून टाका. गुणाकारातली 0 जर येत असेल, फक्त 0 जर येत असेल तर इथं उत्तर 0 येणार.
जर समजा कोणत्या संख्येसोबत जर येत असेल तर ते 0 जशीच्या तशी जेवढे असेल त्या संख्येवर लावून टाका, तुमचं तिथं उत्तर निघून जाईल. आता यामध्ये या व्यतिरिक्त दुसऱ्या जी संख्या आहे, जसं की याच्यात बघा अजून शॉर्टकट आहे काही. कोणतीही संख्या असू द्या, 99 सोबत कोणतीही संख्या असेल, 99, 98, 97, 95 पर्यंत, किंवा मग 100च्या वर जर म्हटलं तर 101, 102, 103, 104 पर्यंत कोणत्याही जरी संख्या असेल तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं बघा आपण इथं 99 गुणेला 99 99 सोबत कोणती संख्या असेल तरी प्रॉब्लेम नाही आहे. काय करायचं लक्ष द्या, हे 99 99 दोन्हीकडे सारखं आहे. आता एक काम करा, हे 99 संख्या खाली उतरून घ्या. आता मला सांगा, इथं याच्या जवळची झिरोवाली संख्या जी आहे ते बनणार 100. आपण 99 न गुणता आपण डायरेक्ट 100 न गुणू. 100 न गुणलं म्हणजे याला 2 शून्य वाढून टाकले. आता मला सांगा, आपल्याला गुणायचं किती नव्हतं, 99 न, पण गुणला आपण 100 न, म्हणजे 1 न जास्त गुणलं. तर हे जे 1 न जास्त गुणलेलं आहे याचा गुणाकार करायचा आणि ते त्याच्यातून मायनस करून टाकायचं, कारण 1 न आपण जास्त गुणलं ना. तर आता बघा, 10 मधून 9 गेले, 1 राहिले, इथचा 1 इथं आला. 10 मधून 10 गेले 0, इथचा 1 इथं, इथं 8, इथं 9, उत्तर खतम. तुम्ही कोणत्याही संख्या जरी गेल्या तरी त्याचं उत्तर तुम्हाला या काय न काढता येते. जसं बघा 99 गुणेला 98, जे 0च्या जवळची संख्या आहे म्हणजे 100च्या आसपासची संख्या आहे ती तिथं जाग्यावरच राहू द्यायची. दुसरी संख्या खाली घ्या. इथं किती आले, 98, इथं 98 गेले. आता याच्या जवळची संख्या म्हणजे 0 वाली 100, इथं डबल 0 लावून टाकले, बरोबर. या दोघातला जे फरक आला ते कितीचा आला, 1 चा आला. मग 1 चा आला म्हणजे सरळ 98 1 98, हे 98 त्याच्यातून मायनस करा. आता मायनस जर केले तर 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथचा 1 इथं, 10 मधून 10 गेले 0, इथचा 1 इथं, इथं 7, इथं 9, उत्तर खतम. या टाईप मध्ये जर तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर कोणत्याही संख्येचं तुम्ही उत्तर काढू शकता. आता याच्यात बघा दुसरा एक, दुसरी संख्या जर आली तर म्हणजे की 98 गुणेला 95, तर इथं काय करायचं लक्ष द्या, जे दूर संख्या आहे ते पहिले खाली उतरवायची. किती आले, 95. आता याच्या जवळ बघा 100च्या जवळची संख्या आली. मग आता इथं 98 न गुणता आपण 2 0 लावून 100 न गुणून टाकलं. या दोघांना फरक कितीचा आला, 2 चा आला. म्हणजे याचा अर्थ असा होता की आपल्याला फक्त 98 ला गुणायचं होतं, आपण 100 न गुणलं म्हणजे 2 घरं जास्ती गुणली. मग आता या 2 संख्येचा गुणाकार करा आणि त्याच्यात ते मायनस करून टाका. 5 दुनी 10, हातचा आला 1, 9 दुनी 18, 18 ने 19. आता हे संख्या त्याच्यातून मायनस करा. 0, 10 मधून 9 गेले तर 1 राहिला, इथचा 1 इथं, इथं आले 3, इथं आले 9, उत्तर खतम. या टाईप मध्ये तुम्ही कोणतेही गणित सॉल्व्ह करू शकता. ते 95 पासून तर 100 पर्यंत कोणत्याही संख्येसोबत गुणाकार जर असेल तर तुम्ही ते गोष्ट सॉल्व्ह करू शकता. आता काही गणित आपण त्याच्या वरचे घेऊ, जसे की उदाहरणार्थ 100च्या वरची संख्या 101 गुणेला 105, 101 गुणेला 105. आता काय करायचं, इथं हे 105 संख्या मांडून टाका. 100च्या जवळची संख्या ही आली. आपल्याला काय 101 न गुणायचं आहे, पण आपण 100 न गुणलं म्हणजे 2 शून्य वाढून टाकले. आता याचा अर्थ असा झाला, आपल्याला 101 न गुणायचं होतं, फक्त आपण तिथं 100 न गुणलं म्हणजे 1 न अजून गुणायचं राहिलं. म्हणून या 1 ला याच्यासोबत गुणाकार करा आणि तेच संख्या त्याच्यात प्लस करा. आता प्लस होणार, कारण याच्या अगोदर आपण कमी न गुणलं होतं, जास्त न गुणलं होतं. आता काय केलं, 101 न गुणायचं आपण 100 न गुणलं म्हणजे एक वेळेस अजून गुणायचं राहिलं, म्हणून ते संख्या प्लस होणार. मग इथं किती झाले, 5 0 6 0 1, उत्तर खतम. आणि याच टाईप मध्ये तुम्हाला बाकीचे सॉल्व्ह करणं राहतील. जसं उदाहरणार्थ बघा आता 102 गुणेला 117, सरळ सरळ 117 मांडून टाका, याच्यावर 2 शून्य लावून टाका. आता आपल्याला 102 न गुणायचं होतं, आपण 100 न गुणलं, फरक किती झाला, 2 चा. मग आता यांचा गुणाकार करा. सरळ सरळ जर याच्यातनी जर आपण जर म्हणलं तर बघा 100 दोन्ही 200 होतात आणि 17 दोन्ही 34 होतात, म्हणजे राऊंड फिगर सर्वांचे 234 झाले. तर आता इथं 234 याच्यातनी प्लस करून टाका. इथं 4 3 9 1 1, उत्तर खतम. म्हणजे या टाईप मध्ये तुम्ही कोणतेही गणित सॉल्व्ह करू शकता. राहिले सुले आता बाकीचे जे आहे
तर सरळ सरळ जे गणित येतील डायरेक्ट गुणाकार करायचा, संख्या मांडायची, गुणाकार करायचा आणि बाकीचं सरळ सरळ उत्तर निघून जाईल. आणि गुणाकारसाठी तुम्हाला थोडेफार काहीतरी कमीत कमी 10 पर्यंत तरी वर्ग पाठ असायला, सॉरी पाढे पाठ असायला पाहिजे, तोपर्यंत तुम्हाला गुणाकार जमणार नाही. 10 पर्यंत जरी पाठ असेल तर तुम्ही एक एक संख्या घेऊन त्याचा वर्ग करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त जे राहिलेले हे गणित असेल याच्यात मी दुसरे जर जसेच्या तसे जर संख्या जर आली, जशी की उदाहरण बघा, आता इथं जर आपण जर बघितलं बघा 17 गुणिले 75, याला काही नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा आणि संख्या मांडून त्याचा गुणाकार करून डायरेक्ट उत्तर काढायचं. हे सरळ सरळ कंडिशन करायची. आता याच्यात राहिलेला जो भाग आहे भागाकाराचा, तो भागाकाराचा आपण भाग पुढच्या व्हिडिओला बघणार. धन्यवाद. तुमच्याकडे जर कोणी बाकीचे मित्र वगैरे जर असेल किंवा चांगले तयारी करणारे जर असेल, तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर हे त्या मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना शेअर वगैरे करायला लावा.